हाय हॅलो, मी प्रतिभा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभा डेली लाईफमध्ये. तर बघू शकता तुम्ही, माझ्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्हाला समजलं असेल की मला आज ना अजिबात बरं वाटत नाही आहे खरं तर. बट काय करणार, ही कामं सगळी आपली कोण करणार मग आपण जर झोपून राहिलं तर. म्हणून नाईलाजाने मलासुद्धा उठावं लागलं आणि घरातलं सगळं काम, त्यासोबतच प्रिशाचंही आमच्या बघायचं असतं मला. तुम्हाला तर माहीत असेल, ज्यांच्याकडे आत्ता लहान मुलं आहेत, खरंच खूप त्रास देतात आत्ताचे लहान मुलं. एकदम म्हणजे नाही का, सध्याचं जनरेशन खरंच खूप फास्ट आहे आणि आमची प्रिशा तर मला खरंच खूप त्रास देते, अतिशय जास्त. तर मला सकाळी सकाळी ना काही सुचतच नव्हतं की मी भाजीसाठी काय करू. तर मग फ्रीज उघडलं आणि मला वांगी दिसली. तर म्हटलं चला आज छान अशी वांग्याची भाजी बनवूया. आणि हा व्हिडिओ मी शूट केलेला, बट भाजी जर छान झाली तरच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार होते, ही रेसिपी शेअर करणार होते. तर खरं तर भाजी ना खूप छान अप्रतिम झालेली, चवीला म्हणाल तर एक नंबर झालेली. आणि म्हणूनच मी म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करूया. तरी मी इथे फक्त मी 2 लोकांसाठीच बनवते जेवण, कारण की आम्ही दोघंच असतो खायला. प्रिशा कधीमध्ये खाते तर नाही, तिचं काही एवढं नाही आहे. त्यामुळे मग मी ते 4 वांगी घेतली, छान मस्त अशी कट करून घेतली. तर त्यामध्ये काही नाही का, असं सध्या पाऊस वगैरे आहे म्हणजे त्यामुळे आणि तसं पण कधीही वांगी एकदम छान असे चेक करून घ्यायची की त्यामध्ये काही नाही आहे ना खराब वगैरे. तर मी चेक करून घेतलं. वांगी छान अशी 4 फोडी करायच्या वांग्याच्या, मस्त कट करून घेतली. आणि वाटणामध्ये मी शेंगदाण्याचा कूट आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे बघा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर सगळं काही मस्त छान बारीक करून घेतलं. त्यामध्ये आपले घरातले मसाले टाकले, साधा आपण जो रेग्युलर भाजीला वापरतो तो मसाला, काळा मसाला, थोडीशी धना पावडर वगैरे टाकून घेतलं, थोडीशी हळद, मीठ आणि नॉर्मल थोडंसं पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हे बनवलेलं सारण हे सगळं मस्त असं वांग्यामध्ये भरून घ्यायचे. तर हे सगळं करून घ्यायचं. आणि त्यासोबतच काय करायचं माहिती आहे का, एक एक्स्ट्रा टिप सांगते तुम्हाला. तुम्ही त्यामध्ये जर कांदा टोमॅटो ॲड केलं ना, एकदम बारीक कट करायचा कांदा टोमॅटो. तर मी ते एक कांदा आणि एक टोमॅटो छान असा मस्त बारीक कट करून घेतलेला आहे. तर टोमॅटोने आणि कांद्याने खरंच छान चव येते, अजून भाजी छान होते. आणि एकदम बारीक कट केल्याने ते एकदम जास्त मिळून येतं, असं नाही का फक्त भाजीमध्ये टाकल्यासारखं पण वाटत नाही. जास्त ग्रेव्ही केल्या टाईपच एकदम शिजून जातं ते त्यामध्ये. त्यामुळे एकदम बारीक कट करून घ्यायचा कांदा आणि टोमॅटोसुद्धा. तर मी ते कट करून घेतलेलं आहे. मस्त असं छान कढई गरम करायला ठेवून दिली. तर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे 2 चम्मच. आणि तेल जर व्यवस्थित गरम झालेलं असेल ना, तरच बघा आपली फोडणी छान बसते भाजीला. आणि फोडणीशिवाय खरं तर भाजी छान होत नाही. त्यामुळे तुम्ही छान मस्त असं तेल गरम होऊ द्या आणि त्यानंतर ना त्यामध्ये तुम्हाला जे काय टाकायचं आहे ते टाकत जा. तर असं केल्याने खरंच भाजी खूप छान होते. तर इथे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. तर मी त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. जिरं तडतडलं की त्यामध्ये खोबरं, लसूण वगैरे हे जे मी बारीक केलं होतं ते पण त्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि कांदा टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे बघा, एकदम थोडासा ब्राऊन कलर येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपण ही भरलेली वांगी टाकून द्यायची आहेत. तर ती पण छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे. त्यासोबतच टोमॅटो टाकून द्यायचं आणि जस्ट फक्त 5 मिनिटसाठी तुम्हाला हे झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ. आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवायची आहे. आणि त्यामुळे बघा वांगी एकदम छान अशी फ्राय झालेली आहेत आपली. आणि टोमॅटो बघाल तर टोमॅटोसुद्धा मॅश झालेला आहे बघा, थोडंसंच राहिलेलं आहे जस्ट फक्त, एकदम मऊ शिजलेला आहे टोमॅटो. त्यानंतर ना आत्ता आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढं आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ते करू शकता. भाकरीसोबत खायचं असेल तर थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालेल, बट चपातीसोबत खाणार असाल तर थोडंसं दाटसरच भाजी हवी आहे. तर हे बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे इथं. आणि खरं स्मेल तर खूप छान येतं त्या भाजीचं, एकदम मस्त दिसायला पण छान दिसते आहे बघा ही वांग्याची भाजी. आणि चवीला पण खूप छान लागते. भाजी चपाती किंवा राईससोबत तुम्ही ट्राय करू शकता. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.
आणि इथे माझी भाजी तर ऑलमोस्ट तयार झालेली आणि मला खरंच खूप त्रास होत होता. एकदम असं डोकं जड झालेलं आणि अंग पण दुखत होतं. तर असं मला काय होतं माहिती आहे का, खूप दिवसातून मी आजारी पडते, बट मला खूप त्रास होतो आणि पण काम तर मलाच करायला लागणार होतं. त्यामुळे मी भाजी झाल्यानंतर म्हटलं चला आता भाकरी पण करून घेऊया. तर मी ते भाकरी पण करायला घेतल्या. तर मी ते बाजरीच्या भाकरी पण बनवणार होते. त्यामुळे मी काय केलं, मी डायरेक्टली मीठ पिठामध्येच मिक्स करून घेते. तर मी इथे या परातीमध्ये मीठ टाकून घेतलं आणि भाजी शिजली आहे का वगैरे चेक करून घेतलं. आणि बाजरीची भाकरी आहे ना, तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये आपण खात नाही आणि आम्ही पण उन्हाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी अजिबात खाल्ल्या नव्हत्या. बट आता अधूनमधून छान लागते बाजरीची भाकरी, एकदम गरम गरम खायला. त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकतो आपण ना, त्यामुळे त्याची चव वगैरे खूप छान लागते. आणि लहान मुलंसुद्धा बघा कधी म्हणजे नाही का ज्वारीची भाकरी तर खात नाही, बट बाजरीची भाकरी तर आवडीनं खातात. प्रिशा आमची खायची बरं का लहानपणी, लहान होती तेव्हा, म्हणजे नाही का 1 वर्षाची असेल तेव्हा. बट आता एवढ्यामध्ये ती बाजरीची भाकरीसुद्धा खात नाही. अगोदर तर खूप आवडीनं खायची. तर चालूच असतं असं मुलांचं, कधी काय पण त्यांच्या माइंडमध्ये चेंजेस होतात. कधी काही आवडतं तर कधी काही नाही आवडत. तर आता मी तिला एकदम असं नाही का थोडीशी खेळणी वगैरे देऊन तिथं बसवलेलं आहे. कधीमध्ये ती मला मोबाईलसुद्धा बघायला मागते. खरंच खूप हट्टी झाली आहे ती. कधीतरी तिचं काय पण चाललेलं असतं, आईस्क्रीम दे, चॉकलेट दे, यासाठी ती खूप हट्ट करते. पण मला असंच तिला नाही का थोडंसं जरा सांगून वगैरे कसं का होईना करून तिला म्हणजे नाही का तिला विसर पाडायला लागेल चॉकलेटचा वगैरे. नाही तर ती डेली खूप सारे चॉकलेट खाते. एवढं तिने का थोडे दिवस झाला आजारी पण होती ना, तेव्हा तर तिने भरपूर चॉकलेट खाल्लेले आहेत. त्यामुळे तिला जास्त सवय झाली आहे. आपलं कसं असतं बघा, आजारी असेल तर मग मागितलं की आपण काय पण देतो, तसंच काहीसं झालेलं. त्यामुळे तिने भरपूर चॉकलेट पण खाल्ल्या आणि आता ती त्याच गोष्टी धरून बसली. तिला तेच आठवतं. तिला वाटतं ठीक आहे, मी रडले ना की लगेच मला चॉकलेट घेऊन देतील. त्यासाठी ती डायरेक्ट हट्ट करून बोलते की नाही खाली चल मम्मा. आणि खाली मी तिला घेऊन गेले ना, तिला माहिती आहे दुकान कुठे आहे काय, ती लगेच मला तिकडेच घेऊन जाते. आणि नाही गेलं तरी पण खूप ओरडत बसते. एवढी हट्टी झाली आहे की ती 1-1 तास म्हटलं तरी रडल, एवढी हट्टी झाली आहे ती. तर आता मलाच काहीतरी म्हणजे नाही का काहीतरी आपल्याला करायलाच लागणार आहे तिचा हट्ट कमी करण्यासाठी, कारण की एवढा हट्ट पण काही चांगला नाही आहे. तर ती शांत बसली तोपर्यंत म्हटलं चला आता पटापट जरा आवरून घेऊया. आणि ही माझी भाकरी भाजते तोपर्यंत बघा माझं हे असं काहीसं चाललेलं. आणि मला जास्त काही भाकरी नव्हत्या बनवायच्या, जस्ट फक्त मी 2 मोठ्या आणि 1 छोटीशी भाकरी बनवते. तेवढंच आम्हाला खूप होतं, कारण की सकाळी थोडाफार नाश्ता वगैरे केलेला असतो. त्यामुळे एकदा जेवण केलं की डायरेक्ट रात्रीच. त्यामुळे एवढं काही जास्त भाकरी वगैरे बनवायची गरज पडत नाही. पण नंतर एवढं स्वयंपाक वगैरे झाल्यावरती जेवढा सगळा किचनवरती पसारा असतो ना, तो पण आवरायचाच असतो, कारण की तो तसा ठेवून तर नाही ना आपण राहू शकत. आणि आपल्याला पण सवय झालेली असते सगळं नीटनाटकं ठेवायची, त्यामुळे आपण पण तसं राहू शकत नाही. आणि मला तर नाही आवडत, मला एकदम असं स्वच्छ सगळं बघायला आवडतं. किचन वगैरे छान क्लीन असेल तरच माझा दिवस आनंदात जातो. आणि त्यामुळे मी सगळं काही क्लीन करत असते. तर म्हटलं चला आता एवढा 2-3 भाकरी वगैरे बनवून घेऊया आणि लगेच मी किचन क्लिनिंग करायला घेत असते. डेलीचं माझं असंच काहीचं असतं. आणि इथे ही छोटीशी भाकरी मी डेली बनवते. तर ती कशासाठी माहिती आहे का, खरं तर मला असं वाटतं की जाऊ द्या ठीक आहे यार, प्रिशा खाईल भाकरी म्हणून तिच्यासाठी मी बनवत. पण अजून तर काय त्या छोट्या भाकरीचा काहीच फायदा झालेला नाही आहे. मला असं वाटतं की एवढी छोटी भाकरी जर बनवली ना, तर तिला बघून तिला वाटेल की वाव, मम्माने माझ्यासाठी भाकरी बनवली वगैरे. आणि ती जेवण पण करेल आमच्यासोबत. जसं की नाही का मी तिला सांगत असते, ही पावांची भाकरी मम्माची आणि तुझी पट. ती काही खातच नाही. तरी त्यांनी चहा वगैरे घेतलेला. पण हे राहिलेले चहा घ्यायचे, तर मी यांच्यासाठी चहा वगैरे त्यांना ओतून दिला. आणि नंतर म्हटलं चला आता आपल्याला किचन वगैरे सगळं काही व्यवस्थित आवरायला लागणार आहे, कारण की एवढा सगळा पसारा कधी ना कधी आपल्यालाच आवरायचा आहे. त्यामुळे मी आवरायला घेतला. आणि भाजी वगैरे कढईतली सगळी मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि कढईसुद्धा मी घासून टाकते बघा रोज. तर काय करायचं माहिती आहे का, म्हणजे नाही का मी पण असं करते की आपली स्वयंपाक वगैरे बाकी सगळी कामं आवरून झाली ना की आपण लगेच किचन क्लिनिंग करून घ्यायचं, कारण की दिवसभर मग काही आपण नंतर काही स्वयंपाक वगैरे एवढं काही करत नाही, डायरेक्ट रात्रीच करत असतो. त्यामुळे मी काय करते,
छान मस्त असं सगळं काही व्यवस्थित भाजी वगैरे काढून ठेवते आणि सगळं पोळीचा डबा वगैरे एका साईडला ठेवून सगळं काही आवरून घेत असते. तर त्या अगोदर मी म्हटलं चला आता पहिलं घर पण साफ करून घेऊया. झाडू पण मारलेला मी सकाळी एकदा, बट परत पसारा केलेला प्रिशानं, कारण की कितीही आवरलं तरी काहीच उपयोग नाही आहे. बघा आमची प्रिशा सारखा पसाराच करत असते. तिचं काही ना काही चाललेलं असतं, कागद वगैरे काय पण टाकत असते ती इकडे तिकडे सारखं. त्यामुळे घरात नुसता पसाराच होत असतो सारखा. त्यामुळे म्हटलं चला पहिला झाडू मारून घेतला ना की लगेच किचन वगैरे आवरून घेता येईल आणि मग बाकीची कामं पण आवरता येतील, म्हणून इथे पहिलं झाडू मारायला घेतला. तर ती झाडू मारताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की सारखं मध्ये तिचं चाललेलं असतं. आणि एवढा पसारा करते ना ती, तिला जर काही खायला दिलं ना तर ती खाली सांडवत असते पहिलं हातानं. हे बघा एवढा सगळा कचरा निघलेला. इनहेलर घेत असते मध्ये वास घेण्यासाठी, ते पण तिनं तोडून टाकलेलं. तर इथं झाडं माझं मारून झालेलं आहे. आणि मग आता मी परत किचनमध्ये सगळं काही आवरण्यासाठी आले. म्हटलं आता आपला पसारा पहिला आवरून घ्यावा. तर काय करायचं माहिती आहे का, तुम्ही काय करत जा की तुमचा स्वयंपाक वगैरे करून झाला ना की त्यानंतरनं लगेच पहिलं आपलं किचन क्लिनिंग करायला घ्यायचं. त्यामध्ये सगळं काही जे आपल्या डेली लागतं, मी ते चहापत्ती साखर वगैरे इथे किचनच्या खिडकीच्या वरती इथे स्पेस आहे तिथेच ठेवून दिलेलं आहे. आणि इकडच्या साईडलाही बघू शकता तुम्ही, तिथे ग्लास वगैरे चम्मच ते ठेवलेलं आहे. आणि एवढंच ठेवलेलं आहे मी, कारण की खूप मोठं असं नाही आहे किचन आणि आपण रेंटच्या घरात राहतो. त्यामुळे काय सगळं काही आपल्याला वाटेल तसंच नाही भेटणार आहे आपल्याला. त्यामुळे आहे त्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं. तर ही शेगडी माझी ग्लासची आहे बघा, आणि टफन ग्लास आहे त्यामध्ये. तशी तर ती शेगडी चांगली आहे, पण काय होतं माहिती आहे का, आपण जर सारखा गॅस जर पूर्णपणे घासून धुतला तर त्यामध्ये पाणी वगैरे इकडे तिकडे जातं आणि गॅस खराब होतो. त्यामुळे अधूनमधून गॅस घासायचा, नॉनव्हेज वगैरे जेव्हा बनवू आपण तेव्हा, आणि असंही अधूनमधून घासायचा. नाहीतर मग फक्त मी छोट्या एक नाही का ओल्या कापडानं वगैरे पहिला सगळा कचरा वगैरे जे काही सांडलेलं असेल ते जेवण बनवताना ते सगळं मी काढून घेते. आणि नंतर एका थोडंसं कापड ओलं करून त्यानं सगळा गॅस वगैरे पुसून घ्यायचा. असंच मी करत असते आणि हेच ठीक आहे. याने म्हणजे गॅस वगैरे पण खराब होत नाही. त्यामुळे ही टिप्स खरंच खूप छान आहे. ही टिप तुम्ही पण असंच करत जा. इथे मी मग प्रिशा आणि मी आंघोळीसाठी राहिलेलो, तर म्हटलं प्रिशाला पहिले आंघोळ घालून घेता येईल माझं आवरल्यानंतरनं, म्हणून इथे गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलं. आणि म्हटलं चला आता भांडे वगैरे घासून घेऊया. तर अशी आपण जर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरनं भांडे वगैरे जर घासून घेतली ना तर मग नंतरनं काही टेन्शन राहत नाही. जेवणाची तेवढी फक्त थोडीशी 2, 3, 4 प्लेट 5 प्लेट काय असतील तेवढेच आपले भांडे राहतात. आणि ती नंतरनं आपण डायरेक्टली संध्याकाळचं जेवण झाल्यानंतरनं आवरलं तरीही चालतं. आणि संध्याकाळचं जेवण झाल्यावर पण आपल्याला असं पसारा ठेवतच नका जाऊ तुम्ही, कारण की मी पण असंच करते, पसारा अजिबात ठेवत नाही. माझा स्वयंपाक वगैरे करून झाला ना की मी रात्रीची पण भांडी घासून घेते. आणि किचनचं बेसिन सिंक हे पण आपल्याला एकदम नाही का असं क्लिअरली सगळं स्वच्छ करायचं आहे बघा. कारण की सिंकमध्ये जर असं नाही का घाण वगैरे राहिलं, सगळं व्यवस्थित जर घासून नाही घेतलं तर मग तिथे झुरळ वगैरे कॉक्रोच व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे छान असं घासून घ्यायचं, त्याने मग तुमचं किचन वगैरे सगळं स्वच्छ राहील. आणि एवढं काही नाही त्यामध्ये, कारण की आपणच जेवण करतो, आपलंच खरकट वगैरे, आपलंच अन्न, आपलंच सगळं काही असतं. त्यामुळे एवढं काही नाही आहे. आपणच स्वच्छ ठेवायला हवं तरच म्हणजे नाही का, नवीन जरी आपण कधी सोडून गेलो फ्लॅट तरी पण नंतरनंच जे कोणी येतील राहायला तर त्यांना असं वाटायला नको की यार कोण राहत होतं इथे, एवढं घाण केलं. तर मी असंच करते, मला अजिबात आवडत नाही. इथे आल्यावरती पण मी बऱ्याच गोष्टी छान अशा क्लीन केलेल्या आहेत आणि मला असं क्लीन करायला आवडतं. आणि आल्यानंतर तर मला 4 दिवस एकदम नाही का असं हे वाटत होतं ना, काय सांगू. खरंच काही लोक एवढी काही अशी व्यवस्थित स्वच्छता वगैरे ठेवत नाही. त्यामुळे मी स्वच्छता मला आवडते ठेवायला आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. तरी ते मी किचन वगैरे सगळं काही आवरून झालं आहे माझं बघा. आणि हे फ्रीज पण बघू शकता तुम्ही, माझं एकदम सगळं छान क्लीन असतं. मी कायम असंच ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि या मेथीच्या भाजीवर जास्त पाणी मारलं असेल त्यामुळे ती लवकरच खराब झाली आहे. नंतर मी या सगळ्या भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित निवडून ठेवलं आणि अशा प्रकारे सगळं माझं काम आवरले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.